ऐका, तुम्ही आम्ही सर्व मनुष्य म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आलो आणि या मृत्यू लोकात जो जो येतो त्याला एकट्याला करमत नाही, त्याला कोणीतरी संगती असावी लागते. तुम्हा आम्हाला एकट्याला करमत नाही सोडून द्या, परमात्म्याला सुद्धा एकट्याला करमलं नाही म्हणून तर जग निर्माण केलं की नाही. एकले न कंठेचे म्हणून आईने तत्र एकाकी न रमते म्हणून एकोहम बहुश्याम इति ऐक्षत असं श्रुती वचन आहे. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे पण मी बहु असावं, संगती करताच ना. तसं तुम्ही आम्ही सुद्धा जीव आहोत आणि तुम्हा आम्हाला संगतीची काय आहे अपेक्षा आहे. महाराज, माणसाला सगळ्यात मोठी सजा कोणती आहे? कोणीच न दिसू देता एकट्याला ठेवणं ही मोठी सजा आहे. कारागृहात सजा काय? खायला नसतं का तिथं? असतं. हो, प्यायला नसतं का? पाणी वगैरे असतं, सगळं असतं. मग ती सजा काय? कारण आपल्या आवडीची माणसं जवळ नसतात. नंतर तीच आवडीची होतात तो भाग सोडून दे. तात्पर्य, जीवा संग प्रिय आहे, त्याला संगती पाहिजे. पण एक आहे, माणसाला संगती पाहिजे पण माणसानं कोणती माणसं नजरेच्या कक्षेत ठेवायची, कोणती माणसं शरीराच्या कक्षेत ठेवायची आणि कोणती माणसं हृदयापर्यंत न्यायची ह्याच्या मर्यादा घालून ठेवल्या पाहिजे. काही माणसं दृष्टिक्षेपात ठेवावी, काहीतर दृष्टिक्षेपात सुद्धा येऊ देऊ नये. म्हणून तुकाराम महाराजाच्या सुद्धा अशा 3 अपेक्षा आहेत. अगदी थोडक्यात सांगतो. तुकाराम महाराजाला काही माणसं कधीच भेटू नये वाटतं, तुकाराम महाराजाला काही माणसं कामापुरती भेटावी असं वाटतं आणि तुकाराम महाराजाला काही माणसं सदैव भेटावी असं वाटतं. विठाला महाराजांचीच भाषा आहे. काही माणसं कधीच तुकाराम महाराजाला भेटावीशी वाटत नाही. तो कामने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. कामने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. हे तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. कामने क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. फार मोठी यादी तुकाराम महाराजांची. पण परमार्थातले कोण भेटू नये, संसारातले कोण भेटू नये अशा 2 याद्या वाचतो. आता ही यादी आहे. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. कोणाचे नको? ऐका, हरी कथे ते धिकारी, शत्रू माझा तोची वैरी. जो देवाच्या कथेचा कंटाळा करतो त्याचं मला क्षणभर सुद्धा दर्शन नको. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा. जो देवाच्या मूर्तीला दगड म्हणतो तो क्षणभर सुद्धा भेटू नये. आणि अहम म्हणे ब्रह्म आणि नेने भक्तीचे ते वर्म. नुसतं अहम ब्रह्मास्मी अशा वृक्ष ज्ञान चर्चा करतो पण ज्याच्या हृदयाला भक्तीचा जिव्हाळा नाही अशी माणसं क्षणभर सुद्धा भेटू देऊ नको म्हटले. आता ही झाली परमार्थाच्या क्षेत्रातली यादी. आता व्यवहारातली यादी काय? लक्ष देऊ नाही का? शब्दा नाही धीर, हो, ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे न व्हावे दर्शन. खळा पंगती भोजन, अखंड संत निंदी, आधम लोभासाठी वंदी. तुका म्हणे ओटीन भाव जाय अनेक पोटी त्याचे न व्हावे दर्शन. कोण? ज्याच्या शब्दाला धीर नाही. आता एक बोलतो तर नंतर एक बोलतो, आता एक बोलतो तर नंतर एक बोलतो. असा सुवर्ण महोत्सव करायचा ठरला. पण गावाला वर्गणीची प्रेरणा मिळावी म्हणून एका महाराजाला गावात आणलं. कल्पना करा, माटेगावकर महाराज आले असतील किंवा येळीकर बाबा आले असतील, रामगिरी बाबा आले. स्टेजवर सगळे गावातले प्रतिष्ठित लोक बसले, सगळं गाव बसलं आणि म्हणले बाबा सुवर्ण महोत्सव करायचा, आपल्याला खर्च करावा लागेल, देणग्या. मग कोणी म्हटलं महाराज माझे 21,000 रुपये, महाराज आपले 51,000 रुपये. हे सगळ्याच ऐकून स्टेजवर एक जण बसला होता. तो हळूच म्हणला महाराज आपले 1,00,000 रुपये. किती? 1,00,000.
महाराजाला वाटलं वा 1 लाख. त्याने विचारलं तुमचं नाव काय? नाव नको महाराज, आपल्याला नाव कुठेच यायला आलेलं आवडत नाही, आपलं नाव नको. आणि मग महाराजांनी जाहीर केलं, ऐका मंडळी, आपल्या गावातल्या सुवर्ण महोत्सवा करता एक भाविक आहेत, त्यांनी 1 लाखाची देणगी दिलेली. लोकांना टाळ्या वाजल्या. नाही दिलेली नाही अजून, वाजू नका, जाहीर केली फक्त. लोकांना काय वाजले? टाळ्या. त्याच्या खुर्चीवर बसलो, त्याला गुदगुल्या झाल्या टाळ्या ऐकून. ते म्हणलं महाराज फक्त एवढं म्हणा, जो स्टेज जे 1 लाख ज्याने दिले ते स्टेजवर बसलेला आहे. महाराज म्हणले नाव सांग ना. नाही आपण नाव कुठेच येऊ देत नाही. ज्यांनी देणगी दिली ते आता स्टेजवर आहेत. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजल्या. ते म्हणलं महाराज हे करा, स्टेजवर उजव्या हाताला बसला असं सांगा. ते म्हणाले तुझं नाव सांग रे. नाही आपण नाव कुठेच येऊ देत नाही. ज्याने आता देणगी दिली ते आता स्टेजच्या उजव्या बाजूला आहेत. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजल्या. महाराज फक्त एक म्हणा, 3 नंबर खुर्चीवर बसलेली. अरे एवढा ताण मला दिवस तर घेऊस तर नाव सांग ना. नाही आपण नाव कुठेच येऊ देत नाही, कुठेच येऊ देत नाही. ज्यांनी आपला देणगी दिली ते आता स्टेजवर 3 नंबरच्या खुर्चीवर बसले. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता त्यांनी 1 लाख जाहीर केले. सप्त्याला मंडपाला ऍडव्हान्स द्यायचा आहे, सिस्टीम वाल्याला द्यायचा आहे, आचार्याला द्यायचा आहे, कीर्तनकारा आपलं आपलं असो असो ऍडव्हान्स पाठवायचे. लोक गेले कोणाकडं? 1 लाख वाल्याकडं. हा म्हणले साहेब आपल्याला ते 1 लाख द्यायचे ना. म्हणले काय अडचण नाही. त्यांनी चेक दिला पाकिटात घालून. चेक आहे म्हणले घ्या, काय अडचण नाही. कार्यकर्ते बँकेत गेले पण चेकच वाटला नाही. का? त्यानं सहीच केली नव्हती. कशावर? चेकवर. कार्यकर्ते अहो साहेब तुम्ही दिले 1 लाख रुपये पण ते वटत नाही चेक, तुमची सही नाही. आपण नाव कुठेच येऊ देत नाही. अशी जी माणसं आहेत ना, आता एक बोलतात नंतर एक बोलतात, आता एक नंतर एक. अशी माणसं कधीच भेटू नये. शब्दा नाही धीर. आता ज्याची बुद्धी नाही स्थिर, काय काय लोकांचं मनच चलबिचल. हे करू का ते करू का, असं करू का ते करू का. त्यांच्या चांचल्यानं त्यांचंही वाटोळं होतं आणि त्यांच्यामुळे आपलंही होतं. असो, त्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संतांची निंदा करणारा कधी भेटू नये. लोभासाठी मूर्खाला नमस्कार करणारा कधी भेटू नये. ओठात एक पोटात एक ठेवणारा कधीच भेटू नये, ही महाराजांची अपेक्षा आहे. ठीक आहे महाराज, भेटलं तर काय होतं? अशी माणसं भेटल्यावर काय होतं? तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिलाय, त्या दृष्टांतानं पटवून देतो. ऐका, आता काळ आला पाईपलाईनचा, मोटरचा, पण जुन्या काळात मोठा होत्या. मोठ्यानंतर इंजिनचा काळ चालू झाला. इंजिन नंतर पाण्याच्या मोटरा आल्या आणि नंतर पाईपलाईन, जलपर्या, हे त्याचं आता अपडेट रूप झालं. पण ते मोठेचं पाणी, इंजिनचं पाणी डायरेक्ट पिकाकडे जात नव्हतं. आधी ते थारोळ्यात पडायचं. थारोळा शब्द कळतं? थारोळ. आधी विहिरीतलं पाणी कुठं पडतं? हा, थारोळ्यात. आणि थारोळ्यात पडलेलं पाणी मग दांडाच्या माध्यमातून पिकाकडे जातं. विहिरीतलं पाणी थारोळ्यात पडतंय. प्रवास कसा चाललाय? योग्य. थारोळ्यातलं पाणी दांडातून पिकाकडे चाललंय. प्रवास कसा चाललाय? योग्य. हा, विहिरीतलं पाणी थारोळ्यात, थारोळ्यातलं पाणी दांडातून चाललंय. कुठं चाललंय? माळी जेवते नेले, ते होते निवांतची गेले. शेतकऱ्याला वाटलं ऊस सुकायला लागला, गेलं ऊसाकडं. त्याला गहू वाळायला लागला, गेलं गव्हाकडं. त्याला वाटलं कांद्याला पाणी द्यायची गरज आहे, गेलं कांद्याकडं. त्याला वाटलं गांजा लय सुकलाय, आपलं गजरा गवत लय सुकलंय, गेलं तिकडे. विहिरीतून येत आहे, थारोळ्यात पडतंय, दांडातून योग्य पिकाकडे जातंय. पाण्याचा प्रवास कसा चाललाय? बोला की योग्य चाललाय. पण झालं काय? त्या पाण्याच्या दांडामध्ये एक काडी आडवी पडली. कोण? नुसती एक काडी आडवी पडली. पण आडवी पडलेली काडी गप्प बसत नाही. आला कचरा, थांब थोडस. आलं एखादं झाडाचं पान, चहा पिऊन जाय. आला एखादा कागद, पुढे कसा जातो बघते. कोण? ती काडी. हो, निघाला कीर्तनला, कसा जातो बघते. कोण? काडी. आणि ती काडी 10-5 मिनिटात, ऐकताय ना, तीच काडी 10-5 मिनिटात कचऱ्याची महाआघाडी तयार करीत. सगळा कचरा काय करते? गोळा करते. आणि मग शेतकऱ्याचा एक शब्द, तुंबाडा बसला म्हणते. आणि मग जे पाणी योग्य दिशेने चाललं होतं ते पाणी
वाम मार्गाला गेलं. कशामुळे गेलो? एक काडी आडवी पडल्यामुळे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आड पडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, तैसी दुर्जन संगती आणि बहुतांचे घात होती. तसा मूर्ख जर भेटला तर चांगला सकाळी उठणार, आंघोळ करून देवाच्या पाया पडणार, मायबापाच्या दर्शन करणार, रोज कीर्तन भजनाला जाणार, सकाळी लवकर उठत नाही, उठलं तर नीट आंघोळ करीत नाही, आंघोळ केली तर मायबापाला नीट बोलत नाही, कीर्तनाला चल म्हणलं तर येत नाही. का? कोणतरी एक मूर्ख भेटला म्हणून. अजामिल कशामुळे बिघडला महाराज? एका काडीमुळेच ना. म्हणून मूर्ख कधी भेटू नये, दुर्जन कधीच भेटू नये. दुर्जनापासून किती सावध राहावं तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. ऐका, ह्या गल्लीत जर पिसाळलेलं कुत्रं आलं इकडच्या गल्लीत, तर इकडच्या गल्लीतल्या बाया गरम गरम भाकरी करून त्या कुत्र्याला भेटायला जातात. असं होतं का? बिलकुल नाही. नुसतं कळावं, गावात पिसाळलेलं कुत्रं आलं, आपल्या पुत्रासह आपलं कुत्र, आपलं नवरा घरात घेऊन दारं लावतात. कोण? त्या माता मुलं घाबरतात. तुकाराम महाराज म्हणले, दुर्जनाचे भय धरावे त्या परी आणि पिसाळल्यावरी धावे श्वान. म्हणून मूर्ख कधीच भेटू नये. माणसाला कुठच्या कुठं नेऊन ठेवतो. चला, जो भेटूच नाही त्याची लय चर्चा काय करायची. आता प्रकार क्रमांक 2. दुसरा प्रकार आहे, काही माणसं कामापुरती भेटावी. काही माणसं कामापुरती भेटावी. आम्ही काय केलंय माहितीये का? ते तराने असतात ना, काय तराण्याच्या चाली तयार केल्या. त्रितालात करायचं पण ते आपलं लगी, आणि मग तुमच्याकडून ऐकायचं आम्हाला आलाप एका तराण्याचा. कसं असतं माहितीये का? ह्यांना फुकट सोडायचं नाही. घडी घडी हाताला येत नाही, आल्यावर सोडायचं कशाला? पुरेपूर फायदा करून घ्यायचा. असे का? मसाला असल्यावर त्याचा वापर केला पाहिजे. तिला सुगरण म्हणतात. ऐका आता, हे रामान विधी पालना पुरते, हे रामान विधी पालना पुरते, पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रामन विधी रामन विधी रामन विधी पालना पुरते, रामन विधी पुरते, रामन विधी पालना पुरते. देवाची ती भूते मनोनिया, देवाची ती भूते मनोनिया, हे रामन विधी देवाची ती भूते मनोनिया, देवाची ती भूते मनोनिया, रामन विधी पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रमण विधी पालना पुरते, रमण विधी पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रामन विधी पालना पुरते, रमन विधी पालना पुरते, रमन विधी पालना पुरते. देवाची ती भूते मनोनिया, देवाची ती भूत मनोनिया, देवा ये देवाची ती भूते मनोनिया, देवाची ती
देवाचे जमते मननिया देवाचे जमते मनोनिया मनोनिया देवाचे देव हे मनोनिया ऐका ह्या टाळ्या वाजल्या पण निम्या तुमच्या निम्या माया भांडण नाही करायचे यांनी गायलं ह्याचं कौतुक आहे पण काढून मी दिलं हे ध्यानात ठेवायचं दुसरा वर्ग आहे की काही माणसं कामापुरते भेटली पाहिजे येरामान विधी पालनापुरते व्यवहार चालण्यापुरते भेटली पाहिजे हे कोण आहेत कृपा करून कोणी ओढून घेऊ नका पण वैकुंठवासी जगन्नाथ नाना म्हणायचे हे सोयरे धायरे है ना सोयरे पाहुणे भावकी ही माणसं लय भेटू नये ही कामापुरती भेटावी अण्णा सोयऱ्याची भावकीची व्याख्या काय करायची अण्णा म्हणायचे ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही त्याला भावकी सोयऱ्या म्हणे जाऊ म्हणे काय करतात हे ऐका नाटातलं प्रमाण येते तुझ्या भजनाड दाविती प्रपंचाचे कोड कनिष्ठी रुची ठेवून गोड देखत नाड कळत शे पाहुणे रावणे परमार्थ करणाऱ्याला करू देत नाहीत मी जेव्हा आळंदीला आलो तेव्हा आमचे पाहुणे आमच्या आईला म्हणायचे काय सुनीताबाई पोरग आळंदीला पाठीलय कपड्याच्या दुकानात लावलं असतं तर 500 रुपये महिना कोणी द्यायला असता त्यांना माहित नव्हतं इकडं काय चाललंय रेट सध्या असो येतात बाबा आडवे मला हे सांगायचं आडवे येतात आता लोकांचं कशाला मी माझं सांगतो 99 साली घरदार सोडले ना आळंदीला गेले किती साली 99 साली आता किती वर्ष झाले 26 वर्ष झाले मी आळंदीत आहे जन्मगाव मानवत आहे पण घरदार सोडलं निघालो बरं विचारा या सगळ्यांना माझा परमार्थातला काळ फार प्युअर महात्म्याच्या संगतीत गेला मला आळंदीत आणलं जयराम बाबा भोसलेंनी स्वामी रसानंद पुरीजींनी पुन्हा मला जीवनात भेटले रामचंद्र बाबा बोधे बंडातात्या कराडकर विठ्ठल महाराज घोले पांडुरंग महाराज वैद्य निकम बाबा है ना डॉक्टर नारायण महाराज जाधव शेखर महाराज चैतन्य महाराज या मंडळीच्या सहवासात राहिलो आणि या मंडळीकडे पाहून ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या आश्रमाचं पालनही करतो उद्याचं सांगत नाही पण या क्षणापर्यंत त्यांच्या आशीर्वादानं 7-12 पोर आहे मरेपर्यंत राहावा एवढा आशीर्वाद द्या पण मी उद्याचं नाही सांगत आजचं सांगतो इथपर्यंत सांग चांगलं चाललंय ना व्यवस्थित चाललंय का नाही माझं पण हे पाहुण्या रावण्याला बघवत नाही
खरंच ना, देवा शपथ भगवत नाही. एवढं चांगलं चाललंय महाराज. 2 महिन्यापूर्वी आमच्या एका सोयऱ्याने मला सोयरी काढली. आता तुम्हाला काय सांगा, मला कीर्तना सांगायची लाज वाटायला लागली, पण विषय आला म्हणून सांगावं लागायला लागले. हे असे असते सोयरे धैर्य. त्याला म्हणलं भाऊ शोभत नाही, आता माझं वय 43 आहे, तिचं 39 आहे म्हणे. बरं ते बरोबर जोड्या लावूनच येते. हा ना, ज्यांना गरज आहे त्यांना येणार उगाच माया माग. त्याला म्हणा माझं वय 43 आहे, तुम्ही तिचं 39 आहे. भाऊ आता तुम्ही सोडून द्या विचारावं, माझं वजन 105 आहे, तुम्ही तिचं 98 आहे. म्हणजे सकाळी उठला डॉक्टर पडला तुला मीच गटलो काय उठ मला इथं. अरे मी महाराज आहे, ती बी महाराज नाही. मग हा काढूनच द्याला महाराज. आता काय सांगायचं तुम्हाला. हे सोयरे धैर्य लई भेटू नये, हे कामापुरते भेटावे. हे रामान विधी बस झालं कामापुरतं. हे रामान विधी पालना पुरते. मला तुकोबराच्या गाथ्यातला अजून पुढचा टप्पा सांगायचा, फक्त तुम्हाला सोसला पाहिजे. सोसल का? ऐका मग पुढचा टप्पा. हे कामापुरते कोण भेटले पाहिजे? सोयरे धारे. एवढीच व्याख्या केली ना आपण. महाराज नाथ महाराज आणि तुकाराम महाराज त्याच्या पुढचं बोलले, परिवारातल्याही माणसातलंही अडकलं नाही पाहिजे. विठाला नाथ महाराज म्हटले, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा एकांत, करती आघात पुरुषाशी. हे म्हणे नको म्हणले, स्त्रियाचा एकांत नको, स्त्रियाचा परमार्थ नको, बिलकुल नको. नाथाने पूर्व पक्ष केला. म्हणे गृहस्थ साधके स्त्री सांडून जावे के. म्हणे जो साधक गृहस्थ आहे त्याचं लग्न झाले तर बायको सोडून कुठं जायचं. नाथाने गृहस्थाश्रमी साधकाला सल्ला दिलाय. ऐका सल्ला नाथांचा. स्वस्त्रिये तेही कार्यापुरते, बोलावे स्पर्शावे निरुते, परी आसक्त होऊन तेथे सर्व थैव नसावे. आणि याचाच अनुवाद तुकोबाराय करतात, विधी पुरते कारण आणि बहुवारावे वचन. हो, यांना सोडून द्यावं असं नाही, यांना सोडून नाही द्यायचं, पण ह्याच्यापासून सावध राहायचं. जसं आपण निघालो अहिल्यानगरला, तिसगावकडून जाता ना, तिसगावकडून आपण निघालो. कुठे निघालो? अहिल्यानगरला. पुढं घाट लागतो कोणता? करंजी घाट लागला. तिथं पाटी लिहिलेली असते, वेडी वाकडी वळणं, वाहन सावकाश चालवा, अपघात प्रणव क्षेत्र सावधान. म्हणजे वेडी वाकडी वळणं आहे, घाट प्रारंभ, वाहने सावकाश चालवा. याचा अर्थ घाट सोडूनच द्यायचा का? त्या घाटावर जायचं. माझं बोलणं लक्षात येतं का? घाटावर जायचं पण सावधानतेनं चालायचं. वेडी वाकडी वळणे, अपघात प्रणव क्षेत्र आहे, वाहन सावकाश चालवा. म्हणजे ते सोडून कुठं लांब पळून नाही जायचं, फक्त तिथून जाताना सावकाश जायचं. तसं बायका परत राहायचं नाही असं नाही, मग तिथं राहताना सावकाश राहायचं असं. सावध राहायचं. बघा हे सुद्धा आपल्याला सावध करतंय बघा. सावध राहायचं. ऐका मंडळी, सावध म्हणजे काय? विधी पुरते कारण बहुवारावे वचन. कारण काय? माणसानं समाजाकरता जगावं की नाही? जगावं. माणसानं गावाकरता जगावं की नाही? जगावं. माणसाने कुटुंबाकरता जगावं की नाही? जगावं. पण या यांच्या सगळ्यांकरता जगताना मला स्वतः करताही जगायचं हे ध्यानात ठेवावं. आपुली आपण करा सोडवं. हो, बायको खायला घालील पण पती खायला आणून देईल, पण परलोकामध्ये आपल्या सोबत येणार नाही. देह संघाची कामिनी ती तव राहिली सदनी, जळतसे स्मशानी आगी सवे एकला. म्हणून ऐका, नाहीतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येऊ नये. हो, कसं संसारात अति वाहत गेलेल्या माणसाच्या पश्चाताप दग्ध झालेल्या भाषा आहेत. एक तुकोबरायचं प्रमाण आहे आणि एका शाहीरचा शेर आहे. प्रमाण ऐकायचं का शेर ऐकायचा? दोन्ही. बरं ठीक, काय हरकत नाही, दोन्ही सांगू. आधी प्रमाण ऐकायचं का आधी शेर ऐकायचा? प्रमाण. वा वा, कौतुक आहे तुमचं. प्रमाणात आहेत माणसं. प्रमाण ऐका. काय म्हटले तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, जो वरी चळन गा तो वरी म्हणते माझा, माने ती लहान थोर देह सुखाची काजा.
इंद्रिय मावळली आला बागुल आजार कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दोजा नाथाने तर एवढं पुढं नेले त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसवणी लागे पाठी आता तुमच्या आवडती गोष्ट उठा ना आंतरवालीला सप्ताह चालू जा बजा भागवतात जाऊन असं कोण म्हणती भाई चौकदार असं कोण म्हणते बायको म्हणते ती बी सख्खी जिला वाजवत गाजवत आणलं ती नीट बोलत नाही कैसा विपरीत झाला तोची देह काय वेगळा नाही देह तोच आहे पण कसं बरं माझ्या जीवनात हे विपरीत झालं का प्रमाणापेक्षा जास्त वाहत गेला हो म्हणून तुकाराम महाराज म्हटले आयशिया चोराचा कैसा हा विश्वास म्हणून चोर निजला नाडोनी भागारे आता जागारे भाईनो जागारे कामापुरतं वादच नाही म्हणून ऐकलं का मी एक अंगी बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल की बायका पोरापासून सावध राहावं बायका पोरापासून सावध राहावं याचा अर्थ बायका पोरापासून असा जो अर्थ आहे हा पुरुषांना समोर ठेवून बोलतोय मी जेव्हा माता मौल्या समोर असतील तेव्हा माझं वाक्य बदलेल पती लेकरापासून सावध राहावं पती लेकरापासून सावध राहावं अर्थात सगळ्यांनीच संसारात सावध राहावं काय म्हटलंय नाथाने वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला कैसे असावे संसारी जोवरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी नाची तैसे असावे संसारे तोवरी प्राचीनाची पक्षी अंगणात होतो तो दाना खातो निघून जातो कसे असावे कसे नसावे उदाहरण सांगतो चिक्कू पाहिलंय का चिक्कू पिकलेला चिक्कू हे बाळा चिक्कू फोडायला कोयता लागतो का कुऱ्हाड लागत हाताने फुटत चिक्कू असा दाबला लगेच चिक्कू फुटतो बर त्या चिक्कू दाबल्यानंतर फुटतो पण त्याच्यातलं बी किती तासानं बाहेर पडतं लगेच बाहेर पडतं बरं अंगाला किती लागलेलं असतं त्याला मगज आतला बिलकुल नाही संसारात कसं राहावं बी जसं चिक्कू मध्ये राहतं तसं राहावं एवढा सुद्धा बरं राहतं त्याच्यातच 5-6 महिने कशात असतं महाराज त्याच्यातच असतं पूर्ण आनंद लुटतं त्या चिक्कूचा मस्त त्याच्यातच राहतं पण एवढं सुद्धा अंगाला लागू देत नाही आणि निघायची वेळ आली सटकन निघून जात कोण तसं संसारात राहावं आता याच्या उलट पा कधी ओलं नारळ पाहिले का बायाशी फूड येते पण नारळ काय कवटीला सोडित नाही मग बाई उलथन घेतीन खरडून काढायचा प्रयत्न करीत उलथन वाकडं होत पण नारळ काही सोडित नाही कोणाला कवटीला मग बाई तुकडे कोण लेकराकडे देते लेकर दातान टुकरून 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 खात तरी नारळ सोडितच नाही कोणाला तुम्ही अजून कवटी म्हणता हेच मला वाईट वाटत अशी माणसं
संसाराला सोडतच नाही. असं संसारात नसावं है ना. हे झालं मेल उदाहरण. आता एक फिमेल उदाहरण देऊ. आता फिमेल उदाहरण आहे का. शेळीला कधी पाणी पिताना पाहिलंय का. शेळी घाण पाणी कधी पितत नाही, स्वच्छच पाणी पिते. पण पिताना अंगाला एवढी सुद्धा घाण लागू देत नाही. बरोबर अशी चवड्या पायाची अशी वाकवती. म्हणजे पाणी प्यायला ती कशी बसती, जशी नववधू साखरपुड्याच्या दिवशी ब्राह्मणानं बोलल्यावर चौरंगावर बसती तशी. फक्त ती नववधू अल्पभूधारक असावी, बागायतदार नसावी. ती कशी असावी, अल्पभूधारक. ती जर बागायतदार असली मग तिला काय आटून भेटून बसता येत नाही. शेळी अशी पाय मुडपती, पाणी पिते, परिपूर्ण पोटभर पाणी पिते, पाण्याची चपडप होऊ देत नाही आणि अंगाला एवढी सुद्धा घाण लागू देत नाही. कोण, शेळी. ऐका माता माऊल्यानो, संसारात तसं राहावं, संसाराचा पुरेपूर आनंद लुटावा, पण संसार एवढा सुद्धा अंगाला लागू देऊ नये. झालं. आता कसं नसावं. कधी म्हशीला पाणी पिताना पाहिलंय का. म्हैस जेव्हा पाणी पिते ना, ती वास घेणं डायरेक्ट विधानसभेत घुसती, आपलं त्या डबक्यात घुसती. म्हैस सगळ्या पाण्याची चपढप करती, सगळं अंग भरून टाकते, स्वतःचं अंगही भरवते, पाण्याची चपढप करते. किती चपढप करते माहितीये का, सुनाचं लेकाचंच फुटू देत नाही. कोण, म्हैस. हा. तो मी नव्हेच. हे माणूस आहे कारस्थानी बोललेला, आपल्याला काय तसे विधी पुरत हे कारण बहुवारावे वचन. संसारात तसं राहावं म्हणून ही माणसं कामापुरती भेटावी. हे रामान विधी पालना पुरते. झाला. आता आपल्याला अभंगाकडे वळायचंय. आणि एक वर्ग असा आहे, तो मात्र सदैव भेटला पाहिजे. सगळ्यांना ओवी पाठ आहे, सगळ्यांना. कोणती, आता मी म्हणतो ती. वर्षत सकळ मंगळी, पुढं ईश्वर निष्ठांची, पुढं काय म्हटले ज्ञानोबाराय, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. या जीवांना ही मंडळी कायम भेटावी. कोण, मंगळाचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठ, अर्थात संत सदैव भेटावे. आणि जगद्गुरु तुकोबाराय ना, पहिली यादी भेटावं वाटत नाही, दुसरी यादी कामापुरती भेटावी वाटते, आता तिसरी यादी म्हणजे अर्थात त्यात एकच आहे, ते म्हणजे संत, ते कायम भेटाविषयी वाटतात. मग तुकाराम महाराजांची मोठी आस, तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे. संतांची काय पाहतात. हो हो, महाराज म्हणतात, प्रमाणले गोडे, येते वार करी, वार करी, येते वार करी, वार करी, येते वार करी, वार करी, येती वार करी, येते वार करी, वाट पाहतो तो वरी. मी कोणाची वाट पाहतो, वारकऱ्याची पाहतो, म्हणजे संतांची वाट पाहतो. कुठपर्यंत पाहतो, ते येईपर्यंत पाहतो. येती वार करी, वाट पाहतो तो वरी. संतांच्या भेटीची मोठी आवड, मोठी रुची, मोठी तळमळ. आणि महाराजाचा भाग्योदय झाला, महाराजाला संत भेटले. आधी व्यवहारातले 3 वाक्य सांगतो. कामाचा माणूस भेटला की माणसाला काय होतो, आनंद होतो. हो, कामाचा माणूस भेटला. दुर्लभ माणूस भेटला की माणसाला काय होतो, आनंद होतो. आणि आवडणारा माणूस भेटला की माणसाला काय होतो, आनंद. माणसाला कोणाच्या भेटीत आनंद होतो, एक तर माणूस कामाचा पाहिजे, नाहीतर आवडणारा पाहिजे, नाहीतर दुर्लभ पाहिजे. पंतप्रधानाशी मला काही काम नाही, पण ते भेटल्याला आनंद होईल का नाही. पंतप्रधान भेटले, सहसा कोणाला भेटत नाहीत, पण आम्हाला भेटले. दुर्लभ माणसाचा भेटीचा काय होतो, आनंद होतो. हो, ऐकलं ना. आवडीचा माणूस भेटला की माणसाला काय होतं, काय बाबा देवासारखं तू वाट पाहतो, तू आलास, देवासारखा भेटला. आणि ज्याच्याकडे काम आहे आणि कामाचाच माणूस भेटला, मग काय होतो,
आनंद होतो. व्यवहारात कामाचा भेटला तर आनंद, आवडीचा भेटला तर आनंद, आणि दुर्लभ भेटला तर आनंद. पण संत कसे आहेत? दुर्लभ पण आहेत, तुकोबराच्या आवडीचे पण आहेत आणि कामाचे पण आहेत. क्या बात है. आवडीचे तो का म्हणे जैसे आवडती हरिदास तशी नाही असा अनेकांची आवड पण आहे. बरं दुर्लभ आहेत, बहु अवघड आहे संत असे संत भेटी दुर्लभ पण आहेत. आणि कामाचे काय? तो का म्हणे जिने आणि भले संत संगष्टने. उद्धाराचं उद्धारासी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संताची. अशी दुर्लभ असणारे, आवडीचे असणारे, कामाचे असणारे संत जे भेटावे वाटतात, अशी आस ज्यांच्याबद्दल होती ते संत भेटले. आणि मग त्यांच्या भेटीतला आनंद महाराजांनी जो व्यक्त केला ते अभंगातलं पहिलं चरण. आले संत पाय ठेविते मस्तक. आले संत पाय ठेविते मस्तकी. आले संत पाय ठेविते मस्तकी. आले संत पाय ठेविते मस्तकी. आले संत पाय ठेविते मस्तक. आले संत पाय ठेविते मस्तकी. आले संत पाय ठेविते मस्तकी. आले संत पाय ठेविते मस्तकी. इहि उभयालो की. इहि उभयालो की सदता केला. हे उभयला के. उभयलो के. उभयलो के सदता केला. इहि उभयाला सरता केलो बंदी.
वंदना पाहू रे लोळला चरणी जे भेटावे वाटत होते ते संत भेटले, आनंद झाला.